सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरी ऐकल्याने मनुष्याला जीवनामध्ये मनोवांछित फळ मिळते आणि मनुष्य निष्पाप होतो. तसेच मनुष्याला जीवनामध्ये सगळ्या सुखांचा उपभोग घेता येतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचा पूर्ण लाभ होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि पुढचे सगळे अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2, सांख्ययोग, ओवी क्रमांक 51 ते 100. हे जाणूनी पार्थू बिहाला, मग पुनरपी बोलो लागला, म्हणे देवो का चित्त या बोला देतीची ना. हे ध्यानात येताच अर्जुन धास्तावला, म्हणाला, देवा, माझ्याकडे बोलण्याकडे आपण का लक्ष देत नाहीत. न चैतद्विद्दम कतरत्रो नगरीयो यद्वाह जयमयदीवानुजयतुः यानेव हत्वान जिजीविषामस्ते वस्तितः प्रमुख धातराष्ट्रा. समरांगणावर त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोन्हीपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. ज्यांना मारून आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही तेच धृतराष्ट्रपुत्र आमच्यासमोर युद्ध करण्याच्या आवेशाने युद्धभूमीवर उतरले आहेत. एरवी माझा चित्ती जे होते ते मी विचारून बोलिलो येथे, परिणिके काय या परवते ते तुम्ही जाणा. पण देवा, माझ्या मनात जे विचार आले ते मी स्पष्टपणे विचारपूर्वक बोललो. याहून सत्य काय आहे ते तुम्हीच जाणता. पै विरुजयांसी एकीजे आणि या बोलीचे प्राणू सांडीजे, तेथ संग्राम व्याजे उभे आहाती. पण ज्याच्या विरोधात आम्ही आहोत ते बोलता क्षणी आम्ही प्राणत्याग करावा, तेच येथे युद्धाच्या निमित्ताने आमच्यासमोर उभे आहेत. आता ऐसे अंते वधावे की अभेरुनिया निघावे, या दोह माझी काय करावे ते नेनो आम्ही. तेव्हा आता यांचा वध करावा किंवा असे करणे टाळून जावे, या दोन्हीपैकी योग्य कोणते हे मजला सुचत नाही. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छमी त्वा धर्म समुंडचेतः, यच्छेय सानिदीक्षितं ब्रूहि तन्मे शिष्यतेह शादी मात्वा प्रपन्नम. कर्तव्याच्या बाबतीत माझे चित्त मोहून गेले आहे. दुर्बलतेमुळे स्वाभाविक मनशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत सर्वात निश्चित असे श्रेयस्कर कोणते ते मला सांगा. मी तुमचा शिष्य आहे, तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. आम्हाला काय करणे उचित आहे हे विचार करूनही सुचत नाही, कारण मोहाने माझे चित्त व्याकुळ झाले आहे. तिमिर नावाच्या नेत्ररोगामुळे दृष्टीहीनता येते, त्यामुळे जवळचा पदार्थही दिसत नाही. त्रिमिराविरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीज असता न दिसे वास्तुजात. देवा, मज तैसे झाले जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हितू आपले तेही नेणे. त्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे, कारण हे मन संशयाने व्याप्त झाले आहे. आपले हित काय करण्यामध्ये आहे हे मला कळत नाही. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सका सर्वस्वागवे आम्हासी तू. तेव्हा देवा, आता तुम्हीच निश्चयपूर्वक खरे कल्याण कशात आहे ते सांगा, कारण आमचा सका सर्व काही आपणच आहात. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्टदेवता,
तूची सदा रक्षिता आपदी आमुते. आपणच आमचे गुरु, बंधू, पिता, इष्ट देवता आणि आपत्तीमध्ये रक्षण करणारे आहात. जैसा शिष्यांते गुरु सर्वथा नेने अवेरू, की सरितांते सागरू तेजी केवी. शिष्याचा अव्यर गुरु कधीही करीत नाही. समुद्राने कधी नद्यांचा कंटाळा केला आहे काय? ना तरी अपत्याने माये सांडुनी जरी जाये, तरी ते कैसोनी की जिये ऐसे कृष्णा. किंवा देवा, एका आई मुलाला टाकून गेली तर ते कसे वाचेल? तैसा सर्वांपरी आम्हासी देवा तुची एक आहासी, आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे. याप्रमाणे देवा, सर्वतोपरी तूच एकमेव आम्हाला आहेस, आणि इतका वेळ मी तुमच्याशी बोललो हे तुम्हाला पटत नसेल तरी उचित काय आम्हा जे व्याभिचरेन धर्मा, ते जड करी पुरुषोत्तमा सांगे आता. जे आम्हाला करणे योग्य असून धर्मबाह्य घडणार नाही असे तत्व हे पुरुषोत्तमा मला त्वरित सांगावे. नहि प्रपच्चामि ममापनुद्याद्योच्छोकमु शोषणीमिंद्रियाणाम् अवाप्य भूमा व सपत्नमृद्धं राज्यं सुरानमपि चाधिपत्यम. स्वर्गातील सार्वभौमत्व आणि पृथ्वीवरील प्रतिस्पर्धा नसलेले अधिराज्य प्राप्त झाले तरी माझ्या इंद्रियांना शुष्क करणाऱ्या या शोकाचे निराकरण करता येणार नाही. हे सकळ कुळू देखोनी जो शोकू उपजला से मनी, जो तुझिया वाक्य वाचुनी न जाये आनिके. हा सर्व गोतावळा पाहून माझ्या मनात जो शोक उपजला आहे तो तुझ्या बोधवचना वाचून जाणार नाही. एथ पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल, परिमोह हा न फिटेल मानसीचा. आता जरी सर्व पृथ्वीचे सार्वभौमत्व किंवा प्रत्यक्ष इंद्राचे पद जरी प्राप्त झाले तरी हा शोक दूर होणार नाही. जैसी बीजे सर्वता आहळली, ती सुक्षेत्री परी जरी पेरिली, तरी न विरुडती सिंचली आवडे तैसे. ज्याप्रमाणे भाजून काढलेले धान्यांचे बी चांगल्या प्रतीच्या शेतात पेरले आणि त्याला कितीही पाणी दिले तरी ते उगवत नाही. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, एथ एकची उपयोगा जाये परमामृत. किंवा आयुष्य संपल्यावर कोणत्याही औषधाचा उपयोग होत नाही, तेथे भगवान अमृताचाच उपाय लागू पडतो. तैसे राज्यभोग समृद्धी, उज्जीवन नोहे जीव बुद्धी, एथ जिवाळा कृपानिधी कारुण्य तुझे. त्याप्रमाणे माझ्या मोहवश झालेल्या बुद्धीला राज्यभोगाच्या समृद्धीने प्रोत्साहन मिळणार नाही. तिला चेतना प्राप्तीसाठी तू प्रेमाचे आश्रयस्थान आहेस. ऐसे अर्जुन एथ बोलिला, जवम क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मितेने. एक क्षणभर मोहाच्या पकडीतून सुटलेला शुद्धीवर आलेला अर्जुन असे बोलला, परंतु लगेचच त्याला पुन्हा भ्रमाची लहर आली. की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारीसे गमत आहे, तो ग्रासीला महामोहे काळ सर्फे. परंतु विचार केला असता मला वाटते की ही भ्रमाची लहर नाही, वेगळेच काही असावे. महामोहरूपी काळसर्पाने त्याला ग्रासून टाकले. सवम हृदय कल्हारी, तेत कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी भाज्यांची ना. आणि त्याचे अगदी कोमल जिव्हाळायुक्त हृदय कमळ त्या ठिकाणी करुणारूपी भर सांज वेळेला त्या महामोहरूपी काळसर्पाने त्याला दंश केला, म्हणून त्या लहरीत आटपेनात म्हणजेच थांबेनात. हे जहानोनी ऐसी पौडी, जो दृष्टी सवे विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. असा मोठा प्रसंग पाहून जो केवळ कृपा कटाक्षाने विषाचा प्रभाव नाहीसा करतो, अशी
ज्याची कीर्ती आहे तो गारुडी श्रीहरी अर्जुनाच्या हाकेसरसी धावून आला. तैसी या पंडू कुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवलिविळा रक्षिला आता. अशा व्याकुळ झालेल्या अर्जुनाजवळ श्रीकृष्ण गारुड्यासारखा शोभत होता. तो आपल्या कृपा सामर्थ्याने त्याचे सहज रक्षण करेल. म्हणून तो पार्थू मोहफणीग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणून या. म्हणून हा सर्व प्रकार ध्यानात घेऊन मी त्या अर्जुनाला मोहरूपी सर्पाने ग्रासलेले आहे असे मी म्हटले आहे. मग देखा येत फाल्गुनू घेतला असे भ्रांती कवळनू, जैसा घन पडळी भानू अच्छा दिजे. मग त्यावेळी मेघाच्या पडद्यांनी सूर्य झाकला जावा त्याप्रमाणे अर्जुन भ्रांतीने ग्रासला गेला असे समजा. तयापरी तो धर्मधरू झालासे दुःखी जर्जरू, तैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवला का. किंवा उन्हाळ्यात जसा पर्वत वणव्याने व्याप्त होवा त्याप्रमाणे अर्जुन सुखात व्याकुळ झाला होता. म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू, तो वळवलासे श्री गोपाळू महामेघू. म्हणून मूळतः जो उत्तम श्यामवर्णाचा व कृपामृत जीवनाने ओथंबलेला श्री गोपाळरूपी महामेघ त्याच्याकडे वळला. तेथ सुदर्शनाची द्युती तेची विद्युलता झळकती, गंभीर वाचा जे आयती गर्जनेची. श्रीकृष्णरूपी मेघाच्या ठिकाणी म्हणजेच सुंदर दातांचे तेज हीच जणू चमकणारी वीज आणि गंभीर वाणीचा गडगडाट हा थाट होय. आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल, मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. आता हा श्रीकृष्ण उदार मेघ कसा वर्षेल त्यामुळे अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञानरूपाची नवीन पालवी कशी फुटेल हे ते कथा ऐका मनाची आरुनुका, ज्ञानदेव मने देखा निवृत्ती दासू. हे पहा ती कथा मनाच्या समाधानाकरिता ऐका असे निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. संजय उवाच एव मुक्ता ऋषिकेशं गुडाकेशः परन्तपं न योच्छयति गोविंद मुक्त्वा तृष्णी बभूव. संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, हे गोविंदा मी युद्ध करणार नाही आणि स्तब्ध झाला. ऐसे संजय सांगतो मने राया तो पार्थू, पुनरपी शोकाकुली तू काय बोले. याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्राला सांगून तो मग पुढे म्हणाला, राजा शोकाने व्याप्त झालेला अर्जुन पुन्हा काय बोलू लागला. ऐके सुखेदू बोले श्रीकृष्णा ते, आता नाळवावे तुम्ही माते, हे सर्वता न झुंजे येते भरवंसेनी. ते ऐका तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला, आता तुम्ही मला भीड घालण्याचा प्रयत्न करू नका. मी काहीही झाले तरी यांच्याशी निसंशय युद्ध करणार नाही. ऐसे एकी हेळा बोलिला, मग मौन धरुनी ठेला, ते तर श्रीकृष्णा विष्णुपातला देखोनी दया ते. असे एकदम बोलला मग स्तब्ध होऊन राहिला. त्या प्रसंगी त्याला तसा पाहून श्रीकृष्णाला आश्चर्य वाटले. तुमवाच ऋषिकेशः प्रहसत निव भारत, सेनेयोरुभयोर्मध्ये विषीदंतामी वचः. हे भरत वंशजा धृतराष्ट्र महाराज त्यावेळी दोन्ही सैन्याच्या मध्ये उभे राहून हास्य करून श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. मग आपुला चित्ती म्हणे, येत हे काही आधारिले येणे, अर्जुन सर्वदा काही नेणे काय कीजे. मग भगवंत आपल्या मनात म्हणाला, या प्रसंगी याने हे काय मांडले आहे, याला आपण काय करावे हे अजिबात कळत नाही. हा उमजे आता कवणे परी, कैसेनी धीरू स्वीकारी, जैसा ग्राहते पंचाक्षरी अनुमानिका. आता हा कशाने समजेल, सुटलेला धीर कसा धरील, ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक सतत त्रास देणाऱ्या पिशाचादिकांची परीक्षा करतो. ना तरी असाध्य देखुनी व्याधी, अमृता समदिव्य औषधी
वैद्यसुची निरवधी निदानींची, किंवा रोग असाध्य पाहून ज्याप्रमाणे वैद्य त्वरित अमृतासारख्या दिव्य औषधींची अखेरच्या क्षणी उपयोगी पडणारी उपाययोजना करतो, तैसे विवर तू असे श्री अनंतू, तया दोन्ही सैन्य आणतू, जया परी पारतू भ्रांती सांडी. त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोहाचा त्याग करील याचा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करीत होते. ते कारण मनी धारिले, मग सरोष बोल आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेहाती. ते कारण मनात धरले, मग ते रागाने बोलायला लागले. ज्याप्रमाणे मातेच्या क्रोधात गुप्तपणे प्रेमच असते, की औषधाची या कडवटपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आच न दिसे परिगुणी प्रकट होय. किंवा औषधाच्या कडू चवीत अमृताची व्याप्ती असते, ती वरवर दिसत नाही, परंतु गुणांचा अनुभव घेतल्यावर ते स्पष्ट होते. तैसी वरी वरी पाहता उदासे, आत तरी अति सूरसे, ती वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. त्याप्रमाणे वरवर पाहता उदास म्हणजे अपमानास्पद, पण आत अत्यंत मधुर म्हणजे शीतकारक असे बोधवचन श्रीकृष्ण बोलू लागले. श्री भगवान उवाच आशेचानन्वशोश्चस्तव प्रज्ञावादांश भाससे, गतासून गतासूंच नानुशोचंती पंडितः. पुरुषोत्तम भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस, परंतु ज्ञानी लोक जिवंत किंवा मृताबद्दल शोक करीत नाहीत. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही अजी हे नवल देखिले, जे तुवा येथ आदरिले माझा रिची. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे तू आज मध्येच जे आरंभले आहेस त्याबद्दल खरोखर नवल वाटते. तू जाणता तरी म्हणविसी, परीने नविते न सांडिसी, आणि शिकवू म्हणे तरी बोलसी बहुसाल नीती. तू स्वतःला ज्ञानी तर समजतोस, परंतु अज्ञान टाकीत नाहीस. बरे, तुला काही शिकवावे म्हटले तर तूच मला धर्माधर्म विचारांची नीती सांगतो आहेस. जात्यांत लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसतसे. जन्मांधाला वेळ लागल्यावर ते भ्रमिष्ठपणाने सैरावैरा धावणे, त्याप्रमाणे तुझे ज्ञानीपण मला दिसते. तू आपण पे तरी नेनसी, परी या कौरवांते शोचू पहासी, हा बहु विस्मयामासी पुढत पुढती. तू स्वतःला तर पुरते ओळखत नाहीस, परंतु कौरवांच्या मरणाचा शोक वाहतोस. विसंगतीचा मला खूपच अचंबा वाटतो. तरी सांग पा मज अर्जुना, तुझपासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादी विश्वरचना ते लटके काही. तर अर्जुना, मला सांग बाबा, तू या विश्वाचा उत्पत्ती करता आहेस, म्हणून त्याचा नाश करताही आहेस. तर ही विश्वरचना अनादी शक्तीने केलेली आहे, हे शास्त्रवचन खोटे आहे काय? एत समर्थू एक हाती, तयापासून भूते होती, तरी हे वायांची काय बोलती जगा माझी. येथे सामर्थ्य संपन्न अशा ईश्वरी सत्तेकडून प्राण्याची निर्मिती होते असे ज्ञानी लोक बोलतात, ते असत्य आहे का? हो का सांप्रत ऐसे झाले, ते हे जन्ममृत्यू तुवा सृजिले, आणि नाशू पावे नाशिले तुझिनी काही. आता असे झाले आहे का, हे जन्ममृत्यू तू उत्पन्न केलेस, आणि तू मारशील तरच ते मरतील काय? तू भ्रमलेपणे अहंकृती, या सिधा तू न धरिसी चित्ती, तरी सांगे काय हे होती चिरंतन. अहमबुद्धीचा निवळ भ्रमाने तू यांना ठार करण्याचे मनावर घेतले नाहीस, तर मला सांग की हे कधीही न मरणारे असे अमर होतील का? की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता, ऐसी भ्रांती जने चित्ता एवो देसी. किंवा तू एक ठार करणारा आहेस आणि इतर सगळे
तुझ्याकडून मारले जाणारे आहेत असा भ्रम तुझ्या मनाला स्पर्शू देऊ नकोस. अनादि सिद्ध हे आगवे होत जात स्वभावे, तरी तू का शोषावे सांगे मज. हे सगळे म्हणजेच सृष्टी निसर्ग नियमाप्रमाणे घडत मोडत असते. ही घडामोड अनादी कालापासून अव्याहतपणे चालू आहे. तर तू यांच्या नाशाविषयी शोक का करावास हे तू मला सांग. अशा प्रकारे ओवी क्रमांक 51 ते 100 संपन्न झालेल्या आहेत. आता यानंतर आपण पसायदान घेऊयात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जय खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वसधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणीजात वर्षद सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मादियाळी, अनवर्त भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तीही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी ये, दृष्टादुष्ट विजय होवावे जी. येत म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. मित्रांनो, पुढील सगळे अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.